1000 रुपयाचं पारितोषिक कमवा. रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक कमवण्याची संधी आहे. जरी दोनपैकी एक संघ हारणार आहे किंवा जिंकणार आहे, पण षटकाराची हॅट्रिक केली तर मात्र दिवस परिपूर्ण पद्धतीने इथून मात्र भरून काढण्याची मुभा ही दोन्ही संघांना आहे. कारण की स्पर्धेची प्रवेश फी पाहिली तर स्पर्धेची प्रवेश फी आहे 3000 आणि अधिकचे 2000 म्हणजे एकूण एकंदर पुरेपूर वसुली या षटकाराच्या हॅट्रिकच्या माध्यमातून होणार आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय लामज एक्सप्रेस सुशांत याला आपण पाहतोय. सुशांत चव्हाण याच्या माध्यमातून पहिलं षटक इथून मात्र हाताळलं गेलंय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. भावेश 11 लामज बी संघ. यानंतर आपल्याला ॲक्शनमध्ये दिसणार आहे श्री गणेश भेंडीचा पाडा या संघाविरुद्ध 2 हात करताना. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर छत्रपती स्पोर्ट्स पिळंजे त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय आई दुधेश्वरी कोल्ह्याचा पाडा. असे हे दुसऱ्या गटातील सामने असणार आहेत. आई गावदेवी जे पारिवली बी संघ आहे त्या संघाला बाय मिळालेली आहे पहिल्या फेरीमध्ये. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल लामज एक्सप्रेस सुशांत चव्हाण याला आपण पाहतोय. फलंदाजी करता मार्गस्थ झालेले आहेत. 2 फलंदाज 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय विदेश आणि त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतोय किशोर. असे सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि अखेर तो खेळाडू आलेला आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती पहिला चेंडू लामज एक्सप्रेस. यावेळेस मात्र चेंडूला फटकावले जरूर, पण क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. विदेश बॅक टू द डगआउट. दोन्ही संघांनी लक्षात घ्या की टायमर ऑन आहे. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला षटकं पूर्ण करायची आहेत. आयोजक असलात तरी हरकत नाही. नियमावली सारखी आहे, सर्वांना सेम आहे. पंचांना विनंती आहे सामना कृपया 1 मिनिट थांबवायचा आहे. आयोजकांची सूचना आलेली आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील. बाकीचे इतर कोणी प्रेक्षक आहेत त्यांना विनंती केली आयोजकांनी आपण या मंचावरती बसा, मंचाची आपण शोभा वाढवा. कृपया खेळाडूंना बसण्याकरता खुर्च्या द्या. आपण मंचावरती या, आयोजक आपले स्वागत करतीलच. गोलंदाज तयार. लामज एक्सप्रेस सुशांत. त्याचा पुढचा चेंडू इन बिटवीन द गॅप. प्रथमेश चेंडूचा पाठलाग करेल, पण चेंडू मात्र सीमा पार होईल. 4 धावां करता चौकार. अनिकेत शेलार यांच्या मैत्रीच्या पुस्तकातील पहिलं पान आपण पाहतोय भावेश चव्हाण या नावाचं. यावेळेस मात्र घडलंय काय पॉइंटच्या क्षेत्रात. यावेळेस मात्र वेग तर चांगला आहे, पण त्याहूनही अतिशय चांगल्या रीतीने इथून मात्र फलंदाजी आपण पाहतोय. गॅपची शोधाशोध करण्याची फलंदाजांना गरज नाही आहे. 1 शॉटचा इशारा येईल.
म्हणजे याचाच अर्थ एकच धाव इथून मात्र अंकित केली जाईल का? तर हो, एकच धाव इथून मात्र जोडली जाईल. एका धावेच्या बढतीने धावफलक आहे फलकावरती एकूण एकंदर 8 धावा. गोलंदाज तयार. सुशांत याची सुरेख गोलंदाजी. इन बिटवीन जर आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूमध्ये काहीतरी व्हेरिएशन आहे, काहीतरी बदल आहे. आणि नाविन्यपूर्ण गोष्ट जर आपण पाहिली तर चेंडू जेव्हा टप्पा पडतो तेव्हा मात्र काहीसा बदल होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि तीच गोलंदाजाकडे विशेषतेने गोलंदाजी करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून लामज एक्सप्रेस सुशांत चव्हाण सुरेख गोलंदाजी हाताळतोय. आखो टप्प्याचा मारा, भन्नाट वे, गुड पीस ऑफ बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजी. चेंडू निघून गेला ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि अखेर जर आपण पाहिलं तर या षटका अखेर धावा जोडल्या गेल्या त्या 8 धावा. अखेरचे 2 चेंडू निर्धाव जरूर हाताळले गेले, पण पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन, त्यानंतर चौकार, तिहेरी धाव, एकेरी धाव आणि सलगचे 2 चेंडू निर्धाव हाताळताना आपल्याला पाहायला मिळाले. अशी एक चांगली गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं तर लामज एक्सप्रेस सुशांत चव्हाण याच्या माध्यमातून आपण पाहिलं. आता मात्र दुसरं षटक हाताळण्याकरता प्रथमेश याला आणलं गेलं आहे. तर बघूया दुसरं षटक तो कशा रीतीने हाताळेल. हे षटक मात्र तितकंच महत्त्वाचं असेल दोन्ही संघांकरता, कारण की या षटकामध्ये जर धावांची आकारणी जर वाढली, धावांचा वेग जर वाढला तर मात्र नांदेडने संघाकरता इथून मात्र जर आपण पाहिलं तर धावा येणं तितकंच खूप महत्त्वाचं आहे. डेड बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. आणि एक गोष्टीतून जर आपण पाहिलं तर चेंडू हाताळताना इथून मात्र काहीशी चूक घडली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. वेग तर चांगला आहे, बॅटची कडा, चेंडू निघून चाललाय गली रिजनमध्ये. एकच धाव आपण पाहतोय. एका धावेच्या बढतीने धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे फलकावरती एकूण एकंदर 9 धावा. गोलंदाजाची एकाग्रता खूप महत्त्वाची आहे आणि तीच एकाग्रता प्रथमेश वारंवारतेने आपली दाखवतोय. बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आपण पाहतोय. 10 ते 12 पावलांचा रनअप. पुढचा चेंडू, आखो टप्प्याचा मारा, फटका फसलाय. रोशन जाधव चेंडू खाली, विकेटचं पतन, फलंदाज बाद. दोन चेंडूची इथून मात्र प्रथमेश यांनी चांगल्या रीतीने हाताळणी केली. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे चांगला कमबॅक केलाय. नवीन फलंदाज आलाय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाजी करता बॅटिंग स्थानवरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र क्लीन बॉल, दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज बाद. फक्त हजेरी लावण्याचं काम इथून मात्र पाहायला मिळतंय गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी इथून मात्र हाताळली जाते. जितेश देवरोकर यांच्या वतीने विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचं पारितोषिक. बघूया हॅट्रिक पूर्ण होईल का. यावेळेस मात्र शॉर्ट ऑन पुलचा फटका, चेंडू निघून चालाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी, धावा मिळतायत ते एकूण एकंदर 2 धावांच्या बढतीने धावफलक इथून मात्र पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा. नेल्सन फिगर
जिसके आगे भी एक और पीछे भी एक. 11 धावा आपण पाहतोय. पुढचा चेंडू प्रथमेश याच्या माध्यमातून हाताळला गेला. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. भन्नाट वेग, गुड पीस ऑफ बॉलिंग. पंचांनी उद्घोषणा केलेली आहे 1 फॉर दी ओव्हर. म्हणजे याचाच अर्थ दुसरा बाउन्स जर हाताळला तर मात्र गोलंदाजाला दंडित केलं जाईल यातील मात्र शंका नाही. अनिकेत शेलार यांच्या वतीने षटकार हॅट्रिक. जो कोणता फलंदाज लगावेल त्याला 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झालाय. चेंडू निघून चाललाय. 1-2 का 4. हाताला चेंडू इथून मात्र चाटत पुसत घासत निघून गेलाय. 4 धावांकरता चौकार. जरूर जोडल्या गेल्यात. आणि दुसऱ्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर प्रथमेश याच्या माध्यमातून निश्चितप्रमाणे जर आपण पाहिलं तर दारू गोळा निश्चितप्रमाणे डागला गेला आहे. कारण की चूक घडलेली आहे. कारण की प्रथमेश याच्याकडून क्षेत्ररक्षकाकडून जर काही चूक घडली तर मात्र निश्चितप्रमाणे तो दारू गोळा सामना संपल्यानंतर जरूर आपल्याला पाहायला मिळेल. वेळेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 8.5 मिनिटांचा अवधी आता मात्र संपन्न झालेला आहे. अजूनही 7 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. तिसरं षटक पूर्ण करायचं आहे. रोशन जाधव बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. राईट आर्म दी विकेट. षडंपूलचा फटका. चेंडू निघून चाललाय प्रथमेश याच्या हातामध्ये. चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एका धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल. धावसंख्या आपण पाहतोय 16 या अंकावरती. क्षेत्ररक्षक इथून मात्र जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे बदललं जात आहे. आणि कारण की डाव्या हाताचा फलंदाज जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मात्र वाईड अँगलने इथून मात्र क्षेत्ररक्षक व्ही शेप सर्कलमध्ये जेव्हा जेव्हा बदललं जातं तेव्हा तेव्हा मात्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचं क्षेत्र हे तितकंच महत्त्वाचं असतं. निर्धाव चेंडूची हाताळणी, गुड पीस ऑफ बॉलिंग आपण पाहतोय. रोशन जाधव याच्या माध्यमातून चेंडू हाताळला जातोय. हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये धावा येणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे नांदेडने संघाकरता. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूची फेकी. इथून मात्र धावा मिळत आहेत त्या 2 धावाच्या बढतीने धावफलक इथून मात्र पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 18 रन्स ऑन दी बोर्ड. घडतंय काय तर इथून मात्र 1च्या बदल्यात 2 धावा जोडल्या जात आहेत. आणि जेवढ्या धावा इथून मात्र खर्च केल्या जातात तेव्हाच मात्र जर विचार केला तर दुसऱ्या इनिंगमध्ये ती एक धाव खूप महत्त्वाची असते. अशा क्रुशल मोमेंटमध्ये जेव्हा शेवटच्या चेंडूवरती सामना येऊन ठेपतो तेव्हा मात्र या धावांची आठवण येते. यावेळेस मात्र घडलंय काय. फटका पचलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. झेल मात्र सुटलाय. पण इथून मात्र जर आपण पाहिलं तर एकंदर ज्या धावा आहेत त्या जोडल्या गेल्यात त्या 2. अमोल चव्हाण इथून मात्र थोडेसे निराश जरूर होत आहेत. पण ऑन प्रॅक्टिकल ऑन थेरी विषय खूप वेगळे असतात. जसे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिकल देत असतात पण थेरेटिकली आपण तो विचार वेगळा करू शकत नाही. कारण की ज्याचं जळतं इथून मात्र त्यालाच कळतं. प्रयत्न चांगले होते. प्रयत्नांती परमेश्वर. पण शेवटच्या क्षणी इथून मात्र झेल सुटला. यावेळेस मात्र बॅटची गळा. क्षेत्ररक्षक आहे पण झेल सुटतोय. प्रयत्न चांगले आहेत. संगनायकाच्या माध्यमातून झेल सुटलाय. शेवटच्या क्षणी जीवाची आकांत. पण अखेर चेंडू पायावरती आदळला. जीवनदान मिळतंय फलंदाजाला आणि एका धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 21 या अंकावरती. 21 रन्स ऑन दी बोर्ड. काहीच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं अनिकेत शेलार यांच्या चेहऱ्यावरती. पण आता मात्र संघाने चांगल्या रीतीने सावरलंय.
डावाची सुरुवात जर आपण पाहिली तर विकेटने झाली आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर संमिश्र पद्धतीची फटकेबाजी, षटकार अजूनही जोडले गेलेले नाही आहेत. पण एक गोष्ट मात्र ही प्रामुख्याने उल्लेख करावी लागते, एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय. ही जमेची बाजू आई गावदेवी नांदेडने संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र चेंडूची फेकी अचूक नेम. घडलंय काय इथून मात्र एकच धाव होती, तिथून मात्र धावा जोडल्या जात आहेत. त्या अतिरिक्त स्वरूपात 4 म्हणजे एकूण एकंदर 5 धावा अंकित केल्या जातील आणि धावफलक जाऊन पोहोचलंय एकूण एकंदर 26 या अंकावर. असं वाटत होतं की रोशन याच्या हातामध्ये बंदूक आहे आणि त्या बंदुकीतून गोळी त्याने झाडली, पण ती गोळी मात्र अचूक वेध घेतला नाही त्या गोळीने. ती गोळी कुठेतरी वेगळ्याच दिशेने निघाली आणि तो चेंडू मात्र थेट सीमारेषे पार पाहायला मिळाला. 5 धावांच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. धावसंख्या आपण पाहतोय 26 या अंकावरती. षटक क्रमांक 3चा खेळ पूर्ण झालाय आणि या 3 षटकं पूर्ण करण्याकरता 13 मिनिटं 30 सेकंदाचा अवधी जरूर खर्च झालाय. पण अजूनही अनिकेत शेलार यांचं पारितोषिक कोणत्याही फलंदाजाने पटकावलेलं नाहीये. दोन्ही संघांना समान संधी आहे, सुवर्ण संधी आहे. धावसंख्या आहे फलकावरती 26 धावा, 26. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज ओम याला आणला गेलाय. सक्षम याला आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. प्रथमेश याला आपण पाहतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं सजवलं गेलंय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र दिशा से भटकेंगे तो मिलेंगे फटके आणि एक धाव जोडली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या अंकावरती. 27 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती आहे. सज्ज होताना आपण पाहतोय ओम याला. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू, पण पंचांनी उद्घोषणा केलेली आहे चेंडू नो आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर दंडित केलं जात आहे गोलंदाजाला आणि अतिरिक्त स्वरूपामध्ये इथून मात्र धावा जोडल्या जात आहे. ती एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचला 28 या अंकावरती. अमोल चव्हाण प्रयत्न करावेच लागतील. धावांना इथून मात्र कुठेतरी लगाम लावावा लागेल आणि अगदी जर आपण पाहिलं तर हाणामारीचं षटक आहे. यावेळेस मात्र फ्री हिटचा चेंडू, पण एक धाव जरूर मिळेल, फायदा होणार नाहीये. 22च्या स्वरूपामध्ये इथून मात्र एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल 29 या अंकावरती. 29 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. अमोल चव्हाण काय सांगाल, आतापर्यंत ज्या स्थितीमधून भावेश 11 लांबच संघ वाटचाल करतोय त्या वाटचालीतून सावरणं कितपत गरजेचं आहे? निश्चितच ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तर समाधानकारक निश्चितच सुरुवात म्हणता येईल आणि तेवढीच सुरेख खेळी आपल्याला नांदिकने संघाकडून सुद्धा पाहायला मिळते. ज्या वेळेला दुसरे षटक सुरेख असं मारा आपल्याला पाहायला मिळालं होतं प्रथमेश याच्याकडून, परंतु तिसऱ्या षटकावर थोडंसं जीवनदान मिळालं. त्यानंतर त्यांच्या फलंदाजांनी त्याचा यथायोग्य समाचार घेतला, परंतु स्वर्गीय भावेश 11 संघाने सामन्याची पकड अजूनही निसटू दिलेली नाही. कारण निश्चितच या अगोदरच्या सामन्यात सुद्धा आपण पाहिलं होतं 40 धावाचे सेबल आहेत निश्चितच. आणि ज्या प्रकारची फलंदाजी भावेश 11 संघाच्या हाताशी आहे तर निश्चितच 40 धावा चेस करणं अवघड होऊ शकत नाही. परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी टिल द लास्ट बॉल बोल्ड. अगदीच बरोबर. सक्षम याने काही वेळापूर्वी सांगितलं की चेंडू कधी कधी खालती राहतो, वरती राहतो, पण या सबबी सांगून कारणं सांगून तुम्हाला जमणार नाही आहे. त्या कारणावरती तुम्हाला मात करावा लागेल, तुम्हाला चांगला खेळ दाखवावा लागेल. चूक घडली क्रिकेट या खेळामध्ये तर एकच आहे, पश्चाताप.
आणि फक्त पश्चाताप. यावेळेस मात्र सक्षमकडे चेंडू आलाय. कदाचित फलंदाजाने आमचं ऐकलंय की काय, असं काहीसं चित्र पाहायला मिळालं. एक धाव मिळाली. एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती. धावसंख्या आहे 31 या अंकावरती. 31 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू हाताळला जाईल ओम याच्या माध्यमातून. चांगली आम ॲक्शन. यावेळेस मात्र सक्षम याला चेंडू सांगतोय इट्स अ टाटा गुड बाय. षटकार, मल्टीमॅसिव्ह हिट. क्या कहना मेरे शेर. ने सांगितलं सक्षम याला इट्स अ टाटा गुड बाय. मी चाललोय, निघून गेलोय सीमा पार 6 धावांकरिता. पुढचा चेंडू ओम. इट्स अ व्हेरियस ॲक्शन. यावेळेस मात्र चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये निघून गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाजाला स्ट्राईकवरती आणलं जात आहे. का गरजेचं आहे, जीवाची आकांत आपण पाहतोय. 2 धावांच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 39 या अंकावरती. 39 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. पहिल्या 2 षटका अखेरपर्यंत असं वाटत होतं की नांदेडने संघ 30-35 धावांच्या पुढे मजल मारू शकेल का, पण चांगली फलंदाजी पाहायला मिळते. संघाने चांगलं इथून मात्र बॅकअप मिळवलंय. यावेळेस मात्र काय घडलंय, धावा मिळत आहेत त्या 2. पुन्हा एकदा चूक घडली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अखेर एकंदर या 2 धावा अंकित केल्या जातील आणि या 2 धावांच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 41 या अंकावरती. आणि 42 धावांचा पाठलाग कशा रीतीने करेल भावेश 11 लामत संघ हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होतील. प्रवीण शिंदे, वायचापोणी. आपण शाही सन्मानाकडे वळायचं आहे, कारण आपल्याकडे पाहुण्यांची उपस्थिती लाभलेली आहे. तरी मी पुढील सन्मानाकडे वळतोय. आशिष चव्हाण यांना विनंती करतो की आपण स्वागत करायचं आहे श्री जितेश प्रभाकर देऊरकर यांचं. बदलापूरवरून खास या स्पर्धेकरिता आपल्याला इथे उपस्थिती नोंदवली त्यांनी. तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेकरता आर्थिक रसदसुद्धा लाभलेली आहे. स्वतः ते लेदर क्रिकेट खेळाडू राहिलेले आहेत. आपल्या कॉलेजच्या दिवसात त्यांनी कॉलेज रिप्रेझेंट केलेलं, कॉलेज रिप्रेझेंट केलेलं असे लेदर खेळाडू. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे स्वागत केलं जात आहे. सन्मान्य श्री जितेश प्रभाकर देऊरकर, बदलापूर BJPचे एक युवा उभरतं नेतृत्व. सध्या बदलापूर पश्चिम BJP उपाध्यक्ष आहेत आणि त्याचप्रमाणे कार्यकारिणी BJPचे कार्यकारिणी सदस्य सुद्धा आहेत. ते BJPमध्ये कार्यरत निश्चितच एक युवा नेतृत्व. आमच्या लांबच गावचे सुपुत्र, ज्यांचा आम्हाला सुद्धा सार्थ अभिमान आहे. त्यानंतर पुढील सन्मानाकडे वळायचं आहे. मी सौरव चव्हाणांना विनंती करतो की आपण सन्मान्य श्री राजाराम कृष्णा चव्हाण यांना प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ, मायेची शाल आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे यथोचित शाही सन्मान करायचा आहे. सन्माननीय राजाराम कृष्णाजी चव्हाण, मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित शाही सन्मान केला जात आहे. सन्मान्य राजा कृष्ण चव्हाण, आमच्या कोयना प्रतिष्ठान ठाणे पालघरचे सन्माननीय कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा इथे सन्मान केला जाईल. त्यानंतर पुढील सन्मान करता मी विनंती करतो सन्मान्य श्री हरीशजी चव्हाण साहेब यांचा इथे शाही सन्मान होत आहे. मी विनंती करतो आशिष चव्हाण यांना की आपण त्यांना शाही सन्मान करायचा आहे.
मायेची उदार अशी शाल निश्चितच त्यांची सुद्धा मायेची शाल आमच्या या स्पर्धेवर गेल्या अनेक वर्षापासून राहिलेली आहे. असे आमचे सामाजिक कार्यकर्ते हरिजी चव्हाण साहेब सध्या पालघर येथे सेलटॅक्स GST विभागात कार्यरत हरिजी चव्हाण यांचा सुद्धा मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन येत आहे. यथोचित सत्कार केला जात आहे. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय शंकरजी निकम साहेब यांना सुद्धा ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज सेलिब्रेशन पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकारी रोशन जाधव निराश पावला आणि माघारी परतताना पहिला धक्का भावेश 11 लांबच संघाला. आज चषक यो ठेवला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले विशालने. विशाल कामगिरी केली. मागील सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार देखील आपल्या नावावरती केला होता. 42 धावा इथे मात्र काढायच्या आहेत टीम लांबच संघाला. परंतु या 42 पैकी आहेत ना तर मग त्यातल्या 10 धावा एक्स्ट्रा आहेत. पहा आशूकडून एक चौकार गेला तिथे 4 धावा आल्या. आशूकडूनच झेल सुटली तिथे 2 धावा आल्या आणि रोशनी ओरथ्रोच्या 4 धावा दिल्या. म्हणजे एकंदरीत 10 धावा या धावफलकावरती एक्स्ट्रा आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट आले. न्यू बॅटर प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये मागील मॅचचा हिरो सामनावीराचा पुरस्कार ज्यानं आपल्या नावावरती केला. आता 2 खेळाडू आपण आमने सामने पाहतोय ज्यांनी एक मॅन ऑफ द मॅच आपल्या नावावरती केली आहे. गोलंदाजाने देखील केली आहे आणि फलंदाजाने देखील केली आहे. दुपारचं सत्र आपण पाहतोय स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यजमानी संघ भावेश 11 लांबच संघ. 42 धावा त्यांना काढायच्या आहेत. मात्र या धावसंख्येपासून रोखलं जाईल का? आई गावदेवी नांदेडने संघाच्या माध्यमातून पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॅटिंग राहिली आहे. गोलंदाज विशाल षटकातला पुढचा बॉल घेऊन जातोय राईट मुहूर्त विकेटने प्रथमेश करिता. ओहो प्रचंड गती होती. वेगावरती स्वार झाला. अचूकता राखली. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू ठेवलाय. डीप बॅकवर्डला खेळायचं होतं. डॉट बॉल इथे आलाय. मात्र पहिल्या सामन्यामध्ये देखील टीम भावेश 11 लांबच संघाने जो सामना जिंकला तिथे देखील पहिल्या षटकामध्ये विकेट गमावली होती. अवघ्या 2 धावा जमा केल्या. इथे देखील संघर्ष करताना पाहायला मिळतोय. खरं तर पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर मग फलंदाजांसाठी बेनिफिट आहे. या बेला मात्र खूप दूरवरून चांगला स्ट्रोक आहे. मिड ऑफ खाली आहे. आउट या ठिकाणी पाहिलं तर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवला धन्यवाद. चला टीम मीटिंग घेऊ नका कारण अजून देखील पाहिलं तर आपण अ गटातील सामने खेळतोय कारण यानंतर ब गटाला सुरुवात होईल. यानंतर होणारा सामना असेल भावेश 11 लांबच बी आणि श्री गणेश भेंडीचा पाडा. दोन्ही टीमच्या कर्णधार आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पुढचा बॉल विशालचा. पुन्हा एकदा यावेळेला मात्र पाहिलं तर ऑनसाईडला ड्राईव्ह केलंय. इनफिल्डच्या आतमध्ये इथे काय घडलं पाहावं लागेल. आयुष्मान भवचा आशीर्वाद दिला असंच म्हणावं लागेल. खरं तर इथेच संधी निर्माण झाली होती फलंदाजाला बाद करण्याची. ती संधी त्या ठिकाणी गमावली आहे. कॉल कॉम्बिनेशन चुकीचा होता. एक बॅटरने मात्र मन बनवलं होतं धाव घेण्याकरिता परंतु दुसऱ्या बॅट्समनने सांगितलं की थांब आणि इथून मात्र हे जीवनदान म्हणावं लागेल. टीमची धावसंख्या 4 वरती असताना चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झालाय. 2 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी विशाल करतोय टीम नांदेडने संघासाठी. षटकातला पुढचा बॉल असेल. बॅटर प्रथमेश 2 चेंडूचा सामना केलाय. 4 धावांचं योगदान दिलंय. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अलॉंग दी कार्पेटने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. खूप चांगले एफर्ट दाखवले गेले. अन्यथा इथे धावा मिळू शकल्या असत्या. खूप चांगले प्रयत्न केले आणि प्रयत्नांना यश देखील वाट्याला आलंय. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 6 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 5चा खेळ पूर्ण झाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 42चं टार्गेट आहे. अजून देखील पाहिलं तर 36 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 19 बॉलमध्ये 36 धावा. काय घडते काय बिघडतंय. क्वालिफायरचं तिकीट कोणाला मिळेल. टीम भावेश 11 लांबच की आई गावदेवी नांदेडने संघाला. शेवटचा अंतिम बॉल विशालचा ओव्हर द विकेटने.
ओ खोलवर टप्प्याचा बॉल आहे, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, सॉफ्ट हँड बॉलला खेळून काढलाय. एक धाव तर इथे मात्र जरूर मिळतीये. शेवटच्या बॉलवरती प्रथमेशने थांबवला आशूला. इथून पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 7 या अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय. चला टॉससाठी या भेंडीचा पाडा संघाचे कर्णधार आणि भावेश 11 लामस बी. भेंडीच्या पाड्या संघाचा संघनायक आणि स्वर्गीय भावेश 11 लामस बी या संघाचा संघनायक दोघांनी आपल्या नाणेफेकी कशाजवळ यायचं आहे तिथे नाणेफेक करण्यास कारण ऑन सामना आहे, फक्त निर्णय विचारला जाईल आणि टॉससाठी मी आमंत्रित करेन. मी सन्माननीय श्रीरंगजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण नाणेफेक कक्षामध्ये जायचं आहे. लामज बी विपक्ष भेंडीचा पाडा या दोन्ही संघाच्या दरम्यान नाणेफेक होत आहे. चालू सामना गोलंदाज विदेश टू प्रथमेश आणि हा पुढचा चेंडू एक्स्ट्रा दिशेने चेंडू तडो सुरेख असा पटका चेंडू जातो सीमारेषेवर चौकार. थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी आपण टॉस करत आहोत सन्मान्य श्रीरंग गोविंद चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते. काटा इज अ कॉल आणि आलाय देखील, फक्त निर्णय कळवा. फिल्डिंग. नक्कीच दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक आणि जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. यापुढील जो सामना असणार आहे भागवेश 11 लामज बी विपक्ष भेंडीचा पाडा. नाणेफेक जिंकले प्रथम भेंडीचा पाडा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि फलंदाजीसाठी पाचारण करण्यात येणार आहे ते लामज बी संघाला. दरम्यान सुरेख अशी सुरुवात म्हणता येईल या षटकाची भावेश 11 लामज ए या संघाकरता. कारण जिच्या धावसंख्येला थोडीशी खीळ मिळाली होती तिथे थोडासा एक्सलेटरवर पाय दिला. न्यूझीलंडचे जबरदस्त क्रिकेटपट्टू आणि त्याचा जर्सी क्रमांक आपल्याला धावफळकावरती पाहायला मिळेल 11. याचा वेळेचं बंधन असेल. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज विदेश सज्ज झालाय प्रथमेशच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये बॉलला खेळून काढलं अलॉंग दी कार्पेटनं, परंतु यावेळेला मात्र ती चुकी होणार नाहीये क्षेत्ररक्षकाकडून जी या अगोदरच्या बॉलवरती झाली होती. एक सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली आहे. 12 धावा धावफळकावरती. अजून देखील पाहिलं तर 30 धावांची आवश्यकता इथून सामना जिंकण्याकरिता. 16 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाही आहे, बॅलन्स आहे. दोन्ही टीम्स करता समान संधी आहे, परंतु जो जितेगा वही सिकंदर. ओ समोरच्या दिशेने खेळायचं होतं परंतु बॉल निघून गेलाय पॉइंट रिझन मध्ये. ज्या ठिकाणी मात्र एक सिंगल मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली आहे. 13 धावा धावफळकावरती. प्रत्येक बॉल मागे आपल्याला इथे समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 15 बॉल 29 धावांची गरज. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या 13 धावा. चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर सिंगल आली आहे. पुढचा बॉल विदेश इथे मात्र मार्गस्थ करत असताना प्रथमेच्या विपक्षामध्ये 42 धावांचं टार्गेट चेस करत असताना टीम लामज. यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आहे. इनफिल्डच्या आतमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. सिंगल इथे कंप्लीट केली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. 1च्या साहाय्यानं 16 धावा 14 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती चौकार आला. चौकारानं स्वागत जरूर केलं, परंतु त्यानंतर विदेशची अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त सिंगल त्याने धावा दिल्या. तिथून पुढे ही कमालीची गोलंदाजी आहे. कारण अनेकदा होताना ज्यावेळेला तुमच्या पहिल्या बॉलवरती चौकार षटकार येतो त्यावेळेला गोलंदाजावरती एक मानसिक दबाव निर्माण होतोच असतो आणि त्याची खराब कामगिरी पाहायला मिळत असते. परंतु विदेशने तसं काही करून दिलं नाही आहे. आत्मविश्वासानं कॉन्फिडन्सने गोलंदाजी केली आहे. षटकातला पुढचा बॉल सामना करेल राईट हँड बॅट्समन आशू. ओहो चांगला बॉल आहे. अंधाधुंद खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवरती नजर होत नव्हती आणि खरं तर ऑनसाईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथून मात्र पाहिलं तर चांगला बॉल आहे. पिचिंग चांगली होती, गती चांगली होती. ज्यावेळेला तुम्ही गतीने गोलंदाजी करताना त्यावेळेला तुमची लेंथ योग्य असणं गरजेचं आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणं टीम भावेश 11 लामज संघासाठी बंधनकारक असेल तरच कुठेतरी सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळेल.
ओ दांडी 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 गुल फलंदाज बाद आशू धक्का क्रमांक 2. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. अरे रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. भविष्य तुझ्या नावाने आज चषक येऊ ठेवलाय. भविष्य तुझ्या नावाने आज चषक येऊ ठेवलाय. भविष्य स्फूर्ती चषक ठेवलाय. भविष्य स्फूर्ती चषक. भविष्य स्फूर्ती चषक ठेवलाय. भविष्य स्फूर्ती चषक. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 2 षटकांच्या अखेरीस एकंदरीत 14 धावा धावफलकावरती पाहतोय. पहा, पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये देखील 7 धावा येतात. म्हणजे 7च्या सरासरीने बॅटिंग करताना आपण पाहतोय दुसऱ्या डावामध्ये. परंतु आता 7ची बॅटिंग 7च्या रन रेटने बॅटिंग करून चालणार नाहीये टीम भावेश इलेव्हन संघासाठी. कारण इथून जर विजय प्राप्त करायचा असेल तर मग 14च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. कारण 12 बॉल आणि 28ची गरज आहे. ज्यावेळेला तुम्ही टार्गेट चेस करत असताना त्यावेळेला मग रिक्वायर्ड रन रेट अत्यंत महत्त्वाचा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 इथून 28 धावाची गरज आहे. नवीन फलंदाज इंटर झाल्या मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड बॅट्समन सुशांत चव्हाणला आपण पाहतोय. मात्र इथून प्रथमेशला आणि सुशांतला चांगली पार्टनरशिप दाखवावी लागेल. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजीचा मारा सुरू आहे अप्रतिम आहे. खरं तर गुणवत्तेचा आणि कलात्मकतेचा चांगला वापर आतापर्यंत आई गावदेवी नांदेडने संघाने दाखवला आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आदित्यला आणलाय. आदित्यचा षटकातला पहिला बॉल असेल. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक अगदी डाऊन दी ग्राउंड, अगदी जागेवरती झेल दिलाय प्रथमेशने. आणखीन एक धक्का टीम भावेश इलेव्हन लांब संघाला. या भिवंडी शहराने एकच असा पहिल्याच बॉलवरती यशस्वी झालाय आदित्य. झेल त्याने टिपलाय आणि इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटिंग करण्याकरिता सक्षम आलाय. 11 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. आता खडतर प्रवास आहे टीम भावेश इलेव्हन लंबाज संघासाठी. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जरतरला थरा नाही आहे. यावेळेला मात्र सॉफ्ट हँडनं समोरच्या दिशेनं बॉलला खेळून काढलं. परंतु इथे पहा, क्षेत्ररक्षकाची चुकी पाहायला मिळाली आणि जिथे सिंगल होती त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये झालं. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 2च्या साह्यानं 16 धावा धावफलकावरती. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली लांबच संघाच्या फलंदाजाने. तर वन मॅन शो अनिकेत शेलार यांच्याकडून तब्बल 7,000चं कॅश प्राईज त्या फलंदाजाला दिलं जाईल. इथे चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगले एफर्ट्स अन्यथा इथे धावा मिळू शकल्या असत्या. 22ची धाव या ठिकाणी मिळेल आणि त्यानंतर एक सिंगल इथे कंप्लीट. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 1च्या साह्यानं. 17 धावा धावफलकावरती आहेत. अगदी पहिलं तर पहिल्या चेंडूवरती धावा आल्या होत्या त्या, मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर 22ची धाव येत्या. म्हणजेच आतापर्यंत 3 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्च केल्यात. अगदी आघाडीच्या गोलंदाजांनी जो परफॉर्मन्स दिला होता, जी कामगिरी संपन्न केली होती ना, अगदी मिडल ऑर्डरमध्ये देखील तीच कामगिरी गोलंदाजीतून पाहायला मिळाली आहे. अचूकता राखली. आता मात्र या पूर्ण सामन्याची जबाबदारी सुशांत चव्हाणला आपल्या खांद्यावरती उचलावी लागेल. कारण विस्फोटक फलंदाज आहे, संघ अडचणीत आहे, संकटात आहे आणि आता त्याला इथे संकटमोचक बनावं लागेल. खरं तर टीमने त्याला संधी दिली मिडल ऑर्डरमध्ये, ज्या ठिकाणी टीम लांबच संघ गुंतलाय, फसलाय. ओ फुलर लेनचा बॉल, आणखीन एक दर्जेदार बॉलची समाप्ती होते. आज चांगली गोलंदाजी, क्वालिटी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल इथे देखील आलाय. एक डॉट बॉल इथे मात्र कुठेतरी आत्मविश्वास वाढवताना पाहायला मिळतोय नांदेडने संघासाठी. आणि एक डॉट बॉल टीम लांबच संघाला बॅकफुटवरती घेऊन जातो. षटकातला पुढचा बॉल, ओ खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला अलॉंग दी कार्पेटनं. एक धाव तर इथे मात्र मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो यस्नो मध्ये. इथे देखील पाहिलं तर गोलंदाजाने केली आहे चुकी आणि इथून 2 धावा अंकित केल्या जात आहेत. खरं तर हे धावफलक आपण पाहिलं तर फील्ड रचना करत असताना टीम लांबच संघाच्या झालेल्या मोठमोठ्या चुका, एक तर कमीत कमी 10 ते 12 धावा एक्स्ट्रा आल्या आणि तिथून हा संघर्ष त्यांच्या वाट्याला आलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. गोलंदाज आदित्य.
ओ चांगला बॉल आहे, आडव्या बॅटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. इथे देखील पाहिलं तर निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 19 धावा. विजयाकरिता 6 बॉल आणि तब्बल 23 धावांची गरज. 6 बॉल 23 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. त्यामुळे म्हटलं जातं ना अमोल दादा की क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचं काय तर तुमचं क्षेत्ररक्षण. तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं तरच तुमची गोलंदाजी चांगली होते. आणि पहिल्या डावामध्ये टीम भावेश 11 लांबच संघाने याच चुका केल्या, वारंवार मिसफिल्ड केली, वारंवार झेल सोडले आणि त्याच्यामुळे हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच चुका क्षुल्लक होत्या पण त्याचं जे फलित मिळतं ते असं, कारण जर त्या 10 ते 12 धावा जर वाचल्या असत्या, 10 धावा जरी पकडल्या ते आता समीकरण बदललं असतं. 6 चेंडू आणि 13 धावा असत्या. निश्चितच थोडंसं कठीण नसतं गेलं, परंतु इथे आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि 23 धावा. समोर जो फलंदाज आहे तो सुद्धा एक नवोदित असा फलंदाज आहे. भावेश चव्हाण यांचाच भाऊ आहे तो. निश्चितच एक नवोदित फलंदाजाकडून आपण तेवढ्या अपेक्षा ठेवू शकत नाही, परंतु त्यांनी तो निश्चितच 100% आपलं योगदान देणार. नक्कीच संधी दिली आहे, तर मात्र स्वतःला सिद्ध होऊन दाखवावं लागेल. वारे टीमने प्रथमेश ठाकरेला संधी दिली. प्रथमेश ठाकरेने 7 समुद्र पलीकडे आपल्या गावाचं नाव रोशन केलंय. इथे सक्षम करिता समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलंय. 20 मध्ये क्षेत्ररक्षक. पहिली धाव वेगाने आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि इथे या एंड वरती सुशांत चव्हाण बॅक टू द डगआउट. हा षटकार मारणार नाही आणि त्याच फलंदाजानं षटकार मारला. हा क्रिकेटचा इतिहास आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधीही कोणाला कमी लेखू नका. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 20 आहेत. अजून देखील पाहिलं तर 5 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज षटकातला पुढचा बॉल घेऊन वॉट शॉट, शॉट ऑफ द डे. बॉल निघून गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या पलीकडे. 4 धावांसाठी दमदार चौकार. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला सक्षम चव्हाणच्या माध्यमातून. वॉट शॉट, नेत्र दीपक फटका. हॅलो, निश्चितच सुरेख असा फटका, आपण डोळ्यांचं पारणं फेडणार हा चौकार आपल्याला सक्षम याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. परंतु या मैदानाचा सुद्धा इतिहास आहे, कारण याच मैदानावर आपण 1 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना गोल्डन षटकार लक्ष्मण जाधव माडोशी, मला वाटतं त्या सामने होते आपले कोयना क्रिकेट असोसिएशनचे सामने होते, त्यात सुद्धा पटकावला गेला होता. त्यानंतर आपले पोलीस दलात कार्यरत तुमचे बंधूच विश्वाजी शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा याच मैदानावर आपण 1 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना गोल्डन षटकार पाहिला होता विश्वास शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. 4 बॉल 18ची गरज आहे. यावेळेला मात्र पाहू शकाल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि इथे मात्र डॉट बॉल आलाय. आता 3 मध्ये काढायचे आहेत, तर मात्र एकंदरीत 18 धावा. म्हणजेच आता युवराज सिंग यांना आठवावं लागेल, हर्षल गिब्स यांना आठवावं लागेल, केरॉन फोलार्ड यांना आठवावं लागेल, ज्यांनी 6 बॉलवरती 6 षटकार लगावले. आता त्या फलंदाजांची आठवण घ्यावी लागेल सक्षम चव्हाणला. 3 चेंडू 18 धावा, सलगचे 3 षटकार, 7000 आणि केशेलार यांच्याकडून. इथे मात्र उडवलाय बॉलला, अगदी पाहिलं तर 1 टप्प्यात करीस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. दोन चेंडू आणि आता इथून सामना जिंकण्याकरिता 14 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र इथे फक्त भगवंताने आशीर्वाद दिला तरच भावेश शिलवान लांबच संघ इथे विजय होईल. आणि इथून मात्र गोलंदाज आता काय कोणत्या पद्धतीने कामगिरी संपन्न करतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी पहिलं तर विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना आई गावदेवी नांदेडने संघ क्वालिफायरचं तिकीट प्राप्त करेल का? राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. अखेरकार हा फलंदाज होता कुठे आणि याला मिडल ऑर्डर मध्ये पाठवलं का हा एक प्रश्नचिन्ह. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
अगदी पहिलं तर चांगले स्ट्रोक येतात बॅकवर्ड स्क्युअर लेग आणि फाईन लेगच्या दरम्यानमध्ये हा त्याचा स्ट्रॉंग झोन पाहायला मिळाला आहे. एक चेंडू आणि आता मात्र 10 धाबांची आवश्यकता. एखादा इन्फॉर्म फलंदाज असेल त्याला टॉप ऑर्डरमध्ये आणणं गरजेचं आहे आणि इथून मात्र सक्षम चांगली बॅटिंग करतोय परंतु कुठेतरी त्याला उशिरा कर्णधाराने पाठवला आणि त्याचा फटका बॅटिंग करणाऱ्या टीमला. मिसफिल्डचे ते 10 धावा राहिलेत हे कुणाल निवळे आम्हाला सूचित करतात जे स्कोरिंगची भूमिका बजावतात. आणि यावेळीचा बॉल आणि इथून मात्र विजय प्राप्त करत असताना आई